भटकंती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत राजगड किल्ला पाहण्यासाठी। छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची सगळ्यात पहिली राजधानी म्हणजे हा राजगड किल्ला। गडांचा राजा आणि राजांचा गड अशी ओळख असलेला राजगड किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची सर्वात पहिली राजधानी। पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावरती राजगड किल्ला आहे। पुणे सातारा हायवेवरील नसरापूर गावापासून आपण राजगडाकडे जाण्यासाठी निघालो आहोत। निसर्गरम्य वातावरणात प्रवास करत आपण गडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो। पायथ्यापासून राजगडावर जाण्यासाठी 3 मार्ग आहेत। त्यातील एक मार्ग गुंजवणे दरवाजा, दुसरा चोर दरवाजा तर तिसरा मार्ग म्हणजे पाली दरवाजा। यातील कुठल्याही वाटेने चालत गडावर जाण्यासाठी अंदाजे 2 तास लागतात। इथे तुम्ही पाहू शकताय पायरी मार्ग चालू झाला आहे, म्हणजे आपण बालेकिल्ल्याच्या खूपच जवळ आलो आहे। 10 ते 15 मिनिट चालत गेल्यानंतर आपण पाली दरवाजावर पोहोचू। तिथून पुढे जवळच आपल्याला बालेकिल्ला पाहायचा आहे आणि बालेकिल्ल्याच्या सोबतच राजगड किल्ल्यावरती ज्या काही इतर वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत त्या आपण पाहणार आहोत। तब्बल 2 तासाच्या पायी ट्रॅक नंतर आपण राजगड किल्ल्याचा पाली दरवाजापाशी येऊन पोहोचतो। हा आहे राजगड किल्ल्याचा पाली दरवाजा। अतिशय भक्कम असे बांधकाम आहे या दरवाजाचे। छत्रपती शिवाजी महाराजांनी 1645 साली राजगड किल्ला जिंकून पहिल्यांदा स्वराज्यात आणला। त्यानंतर महाराजांनी राजगड किल्ल्यावरती सगळं जे महत्त्वाचं बांधकाम आपल्याला पाहायला मिळतंय ते त्यावेळी जे इंजिनियर होते त्यांच्याकडून स्वतः बांधून घेतले होते आणि त्यानंतर महाराजांनी स्वतःच्या राज्याचे केंद्र म्हणजे राजधानी म्हणून पहिल्यांदा राजगड किल्ल्याची निवड केली होती आणि राजगड किल्ला पहिली राजधानी म्हणून त्यावेळेला नावारूपास आला होता। या पाली दरवाजाचे बांधकाम इतके भक्कम आहे, आज सुद्धा 350 वर्षानंतर देखील आजही हा पाली दरवाजा आपल्याला भक्कम स्थितीत अभेद्य आणि बुलंद असा उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतो। राजगड किल्ला समुद्र सपाटीपासून 1376 मीटर उंचीवर आहे। राजगड किल्ल्याचा इतिहास म्हणजे राजगडाचे पूर्वीचे नाव मुरुंबदेव असे होते। पूर्वी फक्त एक भक्कम डोंगर होता। इसवी सन 1625 ला मुरुंबदेव किल्ला निजामशाहीकडून आदिलशाहीकडे गेला आणि 1630 च्या सुमारास परत आदिलशाहीकडून निजामशाहीच्या ताब्यात आला। शहाजी राजांचा अधिकारी सोमाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला। इसवी सन 1645 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव हा किल्ला जिंकून ताब्यात घेतला आणि त्यावर बांधकाम केले। त्या डोंगराला 3 सोंदा म्हणजे 3 माच्या होत्या। त्यावर महाराजांनी आकर्षक तटबंदी बांधली। त्या 3ही माचांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती अशी नावे दिली आणि मुख्य किल्ल्याला राजगड असे नाव स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले। अतिशय मजबूत असा बालेकिल्ला असलेल्या राजगडाकडे कोणत्याही बाजूने जाताना एखादी तरी टेकडी अथवा नदी ओलांडावीच लागते। भौगोलिकदृष्ट्या एवढी सुरक्षितता होती, म्हणूनच आपले राजकीय केंद्र म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीला राजगडाची निवड केली। छत्रपती शिवरायांचे धाकले चिरंजीव छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म देखील याच राजगडावर झाला।
दरवाजातून पुढे आल्यावर आपण राजसदरेजवळ येऊन पोहोचतो। हे बांधकाम आहे सदरेचे बांधकाम आहे। हे बांधकाम नवीन आहे। पूर्वीच्या बांधकामाची पडझड झाली होती, त्यानंतर नव्याने याची बांधणी केली असावी। जे ट्रॅकर्स मुक्कामी येतात त्यांची राहण्याची सोय येथे आहे। राजगड किल्ल्याच्या इतिहासामधील फार एक महत्त्वाची घटना ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई राणीसाहेब यांचे निधन राजगड किल्ल्यावरती झाले। ही तुम्ही पाहू शकताय, ही त्यांची समाधी आहे। महाराष्ट्रामध्ये सईबाई राणीसाहेब यांच्या 2 समाध्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यांची पहिली समाधी ही राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहे आणि दुसरी समाधी गडावरती पाहायला मिळते। किल्ल्यावर एक वैशिष्ट्यपूर्ण अतिशय सुंदर ठिकाण म्हणजे हा पद्मावती तलाव। पावसाळ्यात या तलावाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते। तलावाच्या जवळच पद्मावती मंदिर असून मंदिरात शिवकालीन मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात। समोर दिसतो आहे तो आहे बाले किल्ल्याकडे जाणारा बाले दरवाजा। अतिशय मजबूत असलेला हा महादरवाजा आजही सुस्थितीत पाहायला मिळतो। महादरवाजातून पुढे आल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात। राजवाड्याच्या पाठीमागे शिवकालीन जलव्यवस्थापनाचे अतिशय उत्तम उदाहरण असलेल्या पाण्याचे टाके पाहायला मिळतात। या टाक्यांमध्ये 12ही महिने पाणी उपलब्ध असते। ही आहे राजगड किल्ल्यावरील नितांत सुंदर अशी संजीवनी माची। किल्ल्यावर चंद्रकोरीच्या आकाराचे तळे असून या तळ्याला चंद्रतळे असे म्हणतात। समोर दिसतो आहे तो आहे सुवेळा माची जवळ असलेला चिलखती बुरुज। या बुरुजावरून बालेकिल्ला स्पष्टपणे दिसतो।
राजगड किल्ल्यावरती हा एक गुप्त दरवाजा असून लढाईच्या वेळी किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी या दरवाजाचा वापर केला जात असे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।